जी महाराज की जय भवानी। भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। भारतीय जनता पार्टी विधिमंडळ गटाच्या बैठकीमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, आपण या ठिकाणी आयोजित केली आणि ही बैठक आयोजित करताना एकीकडे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रचंड आनंद देखील आहे। कालच देशाच्या इतिहासामध्ये सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनणारे, म्हणजे यापूर्वी फक्त जो रेकॉर्ड नेहरूजींच्या नावावर आहे त्याची बरोबरी करणारे, अखिल विश्वामध्ये ज्यांच्या नावाचा डंका वाजतो असे आपल्या सर्वांचे नेते माननीय नरेंद्र मोदीजी यांची एनडीएने एकमताने निवड केली आणि त्यांचं अभिनंदन करण्याकरता आज आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलोत। आणि हे खरं आहे की एकीकडे जसा आनंद आपल्याला आहे की देशामध्ये लोकांनी पुन्हा मोदीजींवर आणि एनडीएवर विश्वास दाखवला, त्याचवेळी निश्चितपणे आपल्या मनात ही सल देखील आहे की मोदीजींच्या यशामध्ये सिंहाचा वाटा 14 आणि 19 मध्ये आपला होता, यावेळी तो वाटा आपण उचलू शकलो नाही। आणि म्हणून एकदा पुनरावलोकन व्हावं आणि नव्याने आपल्याला स्ट्रॅटेजी तयार करता यावी, या दृष्टीनं देखील आजची बैठक महत्वाची आहे। आणि त्यासोबत खरं म्हणजे आपण सगळ्यांनी हा निर्धार केलाय की महाराष्ट्रामध्ये जे काही अपेक्षित यश आलं नाही त्याची कारणं त्या ठिकाणी शोधून ती कारणं कशी दूर करता येतील आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार कसं आणता येईल हा जो निर्धार आपण सगळ्यांनी व्यक्त केला त्याबद्दल देखील मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो। खरं म्हणजे उन्हाळा संपतोय, काहिली पण संपते आहे, पावसाळा जवळ आलेला आहे आणि पाऊस पडत असताना जे पेरलं जातं सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर तेच उगत असतं। तर 44% मतं आपल्याला मिळाले नसते, किंवा एकूण जर आपण 2019च्या मतांशी भाजपाचंच कंपॅरिझन केलं तर आत्ताच बावनकुळे साहेबांनी सांगितलं की आपले प्रत्यक्ष मतं हे त्यापेक्षा वाढले आहेत आणि टक्केवारीचा विचार केला तर 1% आपले कमी झाले, त्यापेक्षा जास्त मतं आपले 2019 पेक्षा कमी झालेले नाही। त्यामुळे हे जे काही नरेटिव्ह या ठिकाणी तयार करण्यात आले, मग एक नरेटिव्ह तयार केला की महाराष्ट्रातले उद्योग पळवले। खरं म्हणजे प्रत्यक्ष आकडेवारी जर आपण बघितली तर 2022-23ला आणि 2023-24ला दोन्ही आपल्या काळामध्ये महाराष्ट्र आपण इन्व्हेस्टमेंटमध्ये पहिल्या क्रमांकावर आणला। उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये महाराष्ट्र हा खाली होता, उद्धव ठाकरेंच्या काळात गुजरात आणि त्यानंतर कर्नाटक क्रमांक 1 वर होतं। यावर्षी तर आपण अशी अवस्था आणली गुजरात, कर्नाटक, दिल्ली यांची एकत्रित बेरीज केली
तरी त्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रात आली आहे. आता गुजरात आमच्याशी कॉम्पिटिशन देखील करू शकत नाही. असं असताना नरेटिव्ह रोज खोटं बोलायचं आणि रोज सांगायचं उद्योग पळवले उद्योग पळवले उद्योग पळवले. आता ही जी आकडेवारी आहे हीच आकडेवारी सांगते की जर उद्योग पळाले असते तर गुजरातच्या दुप्पट आणि गुजरात कर्नाटक दिल्ली यांच्यापेक्षा एकत्रितपेक्षा जास्त उद्योग आणि इन्व्हेस्टमेंट ही आपल्याकडे कशी आली असती. मग एक या ठिकाणी नरेटिव्ह तयार केला की उद्धव ठाकरेंना फार सहानुभूती आहे. मग उद्धव ठाकरेंना जर सहानुभूती होती तर कुठे दिसायला पाहिजे होती? मुंबई आणि कोकणमध्ये दिसायला पाहिजे होती ना. ठाण्यापासनं तर कोकणच्या शेवटच्या टोकापर्यंत उद्धव ठाकरेंची एकही जागा नाही. उबाठाला एकही जागा मिळालेली नाही. कोकणात उबाठा नाही, ठाणे जिल्ह्यात उबाठा नाही, पालघर जिल्ह्यात उबाठा नाही, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर यात उबाठाला एकही जागा मिळालेली नाही. आणि आपल्याला माहिती आहे मुंबईच्या जागा ज्या मिळाल्या त्या कोणाच्या भरोश्यावर मिळाल्या? मराठी माणसांनी मत दिलं नाही यांना. कारण सांगतो मराठी माणसांनी वोट दिलं असतं तर दक्षिण मुंबईमध्ये वरळीमध्ये जिथे आदित्य ठाकरेंची कॉन्स्टिट्युएन्सी आहे फक्त 6,000 मतांचा लीड आहे. मराठी माणसांनी मतदान जर त्या ठिकाणी केलं असतं तर शिवडीमध्ये यांनी 30, 35, 40,000 मतांची लीड घ्यायला हवी होती. जर मराठी माणसांनी मतदान त्यांना केलं असतं तर ईशान्य मुंबईमध्ये विक्रोळी आणि भांडूप पिऊन 60,000 मतांचा लीड त्यांनी घ्यायला पाहिजे होता. नाही घेऊ शकले. 7 आणि 8,000वर त्या ठिकाणी थांबले. याचा अर्थ मराठी माणूस त्यांच्यासोबत गेला नाही. पॉलिटिकल अर्थमॅटिकमध्ये त्यांनी केवळ एका विशिष्ट समाजाच्या मतांवर काही जागांवर एखाद्या विधानसभेमध्ये इतकी प्रचंड आघाडी घेतली की त्याच्या आधारावर त्यांना निवडून येता आलं. आणि मगाशी नितेश म्हणाले खरं आहे, त्यांनी त्याची कबुली पण दिली. कारण खासदार बंडू जाधव म्हणाले की मला मराठा समाज दलित समाजापेक्षा देखील मी निवडून आलो तो मुस्लिम समाजामुळे निवडून आलो. हे त्यांचं वक्तव्य आपण सगळ्यांनी ऐकलंय. त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर मुंबई MMR रिजन किंवा कोकणामध्ये या ठिकाणी उबाठाला लोकांनी हद्दपारच केलाय हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता आपण बघा ज्या जागा आपण हारलोय त्या ठिकाणी जी मुंबई मध्य उत्तर जागा होती 1% कमी मतांनी हारलो. ईशान्य मुंबई 3% कमी मतांनी हारलो. अमरावती सारख्या जागा 3% कमी मतांनी हारलो. भिवंडी, आता या सगळ्या जागांचं किंवा आपण जर धुळ्याची जागा बघितली या सगळ्या जागांचं म्हणजे मी उदाहरणादाखल सांगतोय या सगळ्या जागांचं विश्लेषण केल्यानंतर हे जे 1%, 1.5%, 2%ने आपण हारलोय हे कुठून हारलोय? आपला मतदार गेला नाही, ऍडिशनल मतदार आपल्याकडे आलेला आहे, पण हे कुठून हारलो हे आता आपल्या सगळ्यांच्या निश्चितपणे या ठिकाणी लक्षात आलं असेल. त्यामुळे आपल्याला खूप जास्त सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. आपण बघितलं धुळ्यासारखी जागा, धुळ्यासारख्या जागेवर मालेगाव मध्यमध्ये 1,94,000चा लीड मिळाला. 1,98,000 मतदान झालं, त्यातले 4,000 मतं आपल्याला आणि 1,94,000 त्यांना. इतर 5 मतदारसंघातनं आपण 1,90,000चं लीड घेतलं आणि 3-4,000 मतांनी ही सीट या ठिकाणी हारलो. 5ही मतदारसंघामध्ये धुळ्याच्या आपल्याला त्या ठिकाणी खरं म्हणजे लीड जो आहे तो लीड मिळालेला आहे. आणि म्हणून मी पॉलिटिकल अर्थमॅटिक जे सांगितलं
11 जागा भाजपच्या अशा 11 जागा की ज्या 5% कमी मतांनी आपण हारलो, ज्याच्यामध्ये धुळे आहे, नगर आहे, अमरावती आहे, भंडारा गोंदिया आहे, नांदेड आहे, लातूर आहे, भिवंडी आहे, मुंबई नॉर्थ ईस्ट आहे, मुंबई नॉर्थ सेंट्रल आहे, नगर आहे, बीड आहे. 1%, 2%, 3% अशा हरलेल्या 11 जागा आहेत की ज्यामध्ये आपण या ठिकाणी हरलेलो आहोत. हे सगळं होत असताना एक गोष्ट अजून महत्वाची लक्षात घेतली पाहिजे. ज्या पॉलिटिकल अर्थमॅटिकचा मी उल्लेख या ठिकाणी केला की जर त्यांना 31 जागा मिळाल्या तर ते विधानसभेत रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे होतं. विधानसभेमध्ये महायुतीला 130 जागांवर आघाडी आहे आणि भारतीय जनता पक्षाचा जर विचार केला तर आपल्याला 71 जागांवर आघाडी आहे आणि प्लस 5 आपल्या सोबतचे अण्णांसारखे जे लोक आहेत यांच्या मतदारसंघात जे आपलेच आहेत अशा मतदारसंघांमध्ये म्हणजे 71 आणि 5 76 मतदारसंघांमध्ये आपल्याला आघाडी आहे. म्हणजे ज्यांना केवळ 9 जागा मिळाल्या लोकसभेच्या ते आजही सर्वार्थाने महाराष्ट्रात नंबर 1 आहेत. विधानसभा शहाजा, वोटिंग पर्सेंटेज शहाजा, सिंगल इंडिव्हिज्युअल पार्टी शहाजा, पर सीट वोटिंग पर्सेंटेज सहजा, लढवलेल्या सीट्सच्या वोटिंग पर्सेंटेज सहजा, सगळ्या याच्यात याही निवडणुकीमध्ये जनतेने नंबर 1 ची पार्टी ही या ठिकाणी आपल्यालाच ठेवलेलं आहे. आणि खरं म्हणजे भरपूर स्टॅटिस्टिक्स माझ्याकडे आहे, पण हे स्टॅटिस्टिक्स सांगण्याकरता नाही आहे, इम्प्लिमेंट करण्याकरता आहे. माझी तुम्हाला एकच विनंती आहे, कधी कधी पराजय होतो, पण पराजय झाल्यानंतर एकमेकाच्या डोक्यावर खापर फोडू नका. ठीक आहे, आपली काही मतं आहेत, आपल्यालाही काही ठिकाणी समन्वयाचा अभाव आढळला, तो टिपलेला आहे, तो काही जाहीरपणे बोलण्याची आवश्यकता नाही आहे. जो समन्वयाचा अभाव आपल्याला दिसलेला आहे त्या पक्षाच्या नेत्यांना मी सांगणार आहे की या मतदारसंघात या आमदाराच्या घेतात या आमदाराकडे आम्हाला त्या ठिकाणी समन्वयाचा अभाव दिसला. आज वेगवेगळे नरेटिव्ह तयार होत आहेत. शेवटी आपली मदत आपल्या मित्रपक्षांना झाली आहे, मित्रपक्षांची मदत आपल्याला झालेली आहे. आज आपण जर बघितलं तर शिवसेनेसारखा आपला जो काही जीवाभावाचा मित्र आहे, शिवसेनेच्या ज्या काही 7 जागा निवडून आलेल्या आहेत, आज बुलढाणासारख्या जागेवर संजय कुटे, आकाश पुणकर यांच्या मतदारसंघातली मतं तुम्ही बघा, इतक्या मोठ्या प्रमाणात ती मतं असती, त्या मतांमुळे त्या ठिकाणी फायदा झालेला आहे. इचलकरंजीमध्ये अण्णांच्या मतदारसंघात एकट्या 42,000 मतं आपल्याला त्या ठिकाणी जास्त आहेत. असली पिक्चर अभी बाकी आहे आणि मला विश्वास आहे की आपण सगळे पूर्ण ताकदीने मैदानात उतरू, आपल्या मित्रांना घेऊन मैदानात उतरू. माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी असतील, अजितदादा असतील, सगळे मिळून मैदानात उतरू आणि पुन्हा एकदा मैदान फत्ते करू, हा मला विश्वास आहे. आपण सगळ्यांनी मिळून जो विश्वास माझ्यावर दाखवला, मी त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. खरं म्हणजे तो तुम्ही दाखवला नसतात तरी मला हे माहितीच होतं की तुमचं विश्वास आणि प्रेम माझ्यावर आहे. फक्त ते सगळं असं आहे की भारतीय जनता पार्टी एक आपली प्रक्रिया आहे, योग्य वेळी योग्य गोष्टी करू. आज मी तुम्हाला एवढं नक्की सांगतो की मी ज्या दिवशी निवडणूक संपली त्याच्या दुसऱ्या दिवशी कामाला लागलेलो आहे आणि आपल्याला कोणी कामापासून थांबवू शकत नाही. पूर्ण ताकदीने पुन्हा एकदा जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये महायुतीचा झेंडा रोवत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. तुम्ही पण थांबू नका अशी विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो.